आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. कर्जगीतील 4 वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार व खून प्रकरणात नराधमाला फाशी. अवघ्या 13 दिवसात दोषारोपपत्र. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तपासाला मोठे यश. भक्कम वैज्ञानिक पुरावे, प्रभावी न्यायालयीन मांडणी. आरोपी पांडुरंग सोमण्णा कळीला मृत्यूदंड. जत तालुक्यातील कर्जगी येथे 4 वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घुण खून करणाऱ्या नराधम पांडुरंग सोमण्णा कोळी वय 45 याला सांगली येथील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. अत्यंत संवेदनशील आणि गाजलेल्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत वेगाने व कौशल्यपूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात आला. अवघ्या 13 दिवसात दोषारोपपत्र दाखल करून भक्कम वैज्ञानिक, भौतिक आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आल्याने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 6 फेब्रुवारी 2025 रोजी कर्जगी येथील 4 वर्षीय बालिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. संशयिताच्या घराची झडती घेतली असता घरातील लोखंडी पेटीत बालिकेचा मृतदेह आढळून आला. तपासात आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी याने बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवल्याचे निष्पन्न झालं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अत्याधुनिक वैज्ञानिक तपासाच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी गावात कडक बंदोबस्त ठेवत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि उमदी पोलिसांच्या पथकाने अत्यंत बारकाईने केला. तपास पथकाने अवघ्या 13 दिवसात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व पुरावे ग्राह्य धरून आरोपी पांडुरंग सोमण्णा कळी याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. या यशस्वी तपासामध्ये उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अत्यल्प कालावधीत निर्दोष तपास करून आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाला यश आले असून हा तपास सांगली जिल्हा पोलीस दलाच्या उल्लेखनीय कामगिरीपैकी एक मानला जात आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.